वळूयात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। सांगलीतनं महत्त्वाची बातमी, शक्तीपीठला कडाडून विरोध होतोय। मतकुणकी या गावामध्ये जागेची मोजणी बंद पाडण्यात आली आहे आणि भजनाच्या माध्यमातून सरकारचा विरोध आणि निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे। अधिक माहिती घेऊया, शरद सातपुते आमचे प्रतिनिधी आहेत। शरद, अनेक ठिकाणी आपण बघतोय की शक्तीपीठ महामार्गाला विरोध होतोय आणि इथे चक्क भजन मंडळीच बसलेली आहेत विरोध करण्यासाठी। नक्कीच प्रज्ञा, वास्तविक हे भजन मंडळी नाही आहेत, तर हे शेतकरी आहेत, बाधित शेतकरी आहेत। यातली वारकरी संप्रदायातली ही बरीच मंडळी आहेत। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी महेश कराडे यांच्यासह अनेक पदाधिकारी या गेल्या 4 दिवसापासून शक्तीपीठची मोजणी सुरू आहे। तासगाव तालुक्यातील मनेराजुरी असतील, मतकुणकी असतील, अनेक भागात अशी शक्तीपीठाची जी मोजणीबाबत हा विरोध जाहीरपणे दर्शवला जात आहे प्रज्ञा। आणि आज त्यांनी भजनाच्या माध्यमातून सरकारला जाग यावी, फडणवीस मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या नावाने भजन आमचं शरण लोटलं आहे का वगैरे वगैरे अशा वेगवेगळ्या शब्दांची रचना करून त्यांनी भजनाच्या माध्यमातून सरकारचा व शक्तीपीठला विरोध केलेला आहे प्रज्ञा। नक्कीच, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी शरद।